ओके. सो आपण दोन टाईपचे मॉर्टर पाहत होतो. पोर्सेलिन मॉर्टर. ओके, ग्लास मॉर्टर एक राहतं, पोर्सेलिन मॉर्टर राहतो. पोर्सेलिन मॉर्टर जो राहतो त्याचा इनर सरफेस जो आहे तो सगळ्यात रफ राहतो कम्पेअर टू ग्लास मॉर्टर. आणि त्याच्यामुळे काय होतं, ह्याच्यात तुमची रफ असल्यामुळं मिलिंग होऊन जाते. ओके, ह्याच्यात तुम्हाला जास्त फोर्स जरी अप्लाय नाही केला, जास्त फोर्स पण अप्लाय नाही केला, तरी तुम्ही पाहू शकता त्याच्यात मिलिंग होऊन जाते. किंवा तुम्ही हे पण पाहिलं असेल, बऱ्याचदा काय करता, एखादा स्टिकी मास त्याच्यात फॉर्म होऊन जातो आणि ज्यावेळेस तुम्ही धुवायला घेतात तो पोर्सेलिन मॉर्टर, ते पूर्णपणे क्लीन होत नाही. तुम्हाला एखादा सरफेस ऍक्टिव्ह एजंट किंवा एखादी वॉशिंग पावडर वापरून साफ करावा लागतो. बिकॉज इनर सरफेस इज रफ. रफ असल्यामुळं मिलिंग होते त्याची आणि मिक्सिंग तुमची होतीच आहे. बट ह्याच्या ऑपोजिट तुमचा आहे ग्लास मॉर्टर. ओके, ग्लास मॉर्टर कधी वापरतो, त्याचा इनर सरफेस प्लेन राहतो, इनर सरफेस प्लेन आहे. ओके, बट हा मॉर्टर कधी यूज केला जातो, ज्यावेळेस तुमचा फॉर्म्युलेशन जे आहे ते फॉर्म्युलेशन एखादा स्टेन देणार आहे. स्टेन मीन्स कलर. ओके, एखादं पोटॅशियम परमॅनेंट टाइप स्टेनिंग पावडर जर असेल, ओके, स्टेनिंग देणार असेल, तर त्यावेळेस आपण वापरणार ग्लास मॉर्टर. बट ह्याच्यामध्ये तुमचं मिलिंग होत नाही. ओके, कारण तुमचा इनर सरफेस स्मूथ राहतो. ते फक्त मिक्सिंगच्या पर्पज साठी तुमचा होणार ग्लास मॉर्टरचा यूज. ग्लास मॉर्टर पेसल दोन्ही पण तुमचे प्लेन सरफेस असतात. ओके, कधी चेक करून पहा, दोन्ही पेसलला हात लावा, इनर सरफेसला हात लावून पहा, दोघांमध्ये तुम्हाला लगेच लक्ष देईल कोणतं रफ आहे आणि कोणतं स्मूथ आहे. ओके, तर ट्रायच्युरेशन मेथड मध्ये हे दोन पॉइंट तुम्हाला लिहायचे, ग्लास मॉर्टर कधी वापरतात आणि पोर्सलिन मॉर्टर कधी वापरतात. ओके, तर हे झाले तुमची रिलेटेड टू ट्रायच्युरेशन मेथड. आता तिसरी जी मेथड आहे याला थोडस कॉन्सन्ट्रेट करून पहा सगळ्यांनी, खूप महत्वाची आहे. कधी कधी हा सिंगल प्रश्नच येऊन जातो आणि लवकर कळत नाही काय विचारलंय. तर तिसरी मेथड आहे तुमची जॉमेट्रिक डायल्युशन. जर पुस्तकात वाचली तर भरपूर कन्फ्युजिंग वाटेल, पण तेवढी कन्फ्युजिंग नाहीये ती. जॉमेट्रिक डायल्युशन इम्पॉर्टंट आहे. ओके, हा, ट्रायच्युरेशन मेथड कधी कधी वापरली जाते ज्यावेळेस तुमचे, आपण वरचे तीन सबस्टन्स पाहिले, युटेक्टिक, एक्सप्लोजिव्ह आणि स्मॉल अमाऊंट ऑफ ड्रग, हे तीन कॅटेगरी ज्यावेळेस नसतील त्यावेळेस आपण ट्रायच्युरेशन मेथड वापरतो. ओके, हे जॉमेट्रिक डायल्युशन साठी. आता जॉमेट्रिक डायल्युशन फक्त वापरली जाते तुमची पोटंट ड्रग्स साठी ओनली. स्मॉल अमाऊंट ऑफ ड्रग आणि पोटंट ड्रग्स ह्याच्यामधला डिफरन्स पहा आधी. ज्याची क्वांटिटी 100 mg पेक्षा कमी आहे असे ड्रग्स तुम्हाला म्हणले जातात पोटंट, म्हणजे टोटल क्वांटिटी. टोटल क्वांटिटी ज्यावेळेस तुम्हाला जास्त पटीने त्याच्यात डायल्युएंट टाकावे लागू शकतात, अशा गोष्टींच्या वेळेस आपण पोटंट ड्रग्स म्हणून सांगितलं जातात. ओके, पोटंट ड्रग्स जे की सगळ्यात कमी कमी क्वांटिटी मध्ये मोस्ट पॉवरफुल अँड मोस्ट क्युरेटिव्ह सबस्टन्स आहेत, जे की खूप पॉवरफुल आणि खूप लवकर पण बरे करतात कमीत कमी क्वांटिटी मध्ये, त्याला म्हणतो आपण पोटंट ड्रग्स. ओके, आणि स्मॉल क्वांटिटी पावडर्स म्हणजे तुमची छोटे छोटे पावडर. सपोज तुम्ही एखादी पावडर घरी आता कोणती घेता तुम्ही, समजा ग्लुकोज पावडर. ग्लुकोज पावडर समजा तुम्ही एक चमचा जरी पाण्यात डिझॉल्व्ह केली आणि पिली तरी तुम्हाला थोडस रिफ्रेशिंग वाटेल, एनर्जेटिक वाटेल. ओके, ग्लुकोज कमी झालेल्या पेशंट मध्ये, तर त्याच्यात ती स्मॉल अमाऊंटच पावडर झाली, 5 ग्रॅम 10 ग्रॅम मध्ये तुम्हाला इफेक्ट येतो. किंवा इनोची पावडर घ्या एक्झाम्पल म्हणून, इनोची पावडर पण तुम्ही थोडीशी जरी घेतली ग्लास भरून तरी तुम्हाला रिलीफ वाटेल स्टमकला. बट पोटंट ड्रग्सच्या केसमध्ये तुम्हाला एकदम स्मॉल क्वांटिटी, ज्याला डायल्यूट करतो आपण. अजून कसं करतो, तर जॉमेट्रिक डायल्युशन मेथडने. आता कसं करतो आपण ते सांगतो मी तुम्हाला. ओके, ह्याच्यामध्ये ट्रायच्युरेशन मेथडच वापरली जाते तुमची, आणि मिक्सचर जे आहे
ते 1:1 फॉर्म्युलाने वापरत जायचं. 1:1 फॉर्म्युला काय आहे तो सांगतो तुम्ही. 1 क्वांटिटी ऑफ ड्रग प्लस 1 क्वांटिटी ऑफ डायल्युएंट. आपल्याला हे बनवायचंय डबल मेथडने बनवायचंय. जॉमेट्रिक डायल्युशन. डबल मेथडने कसं बनवतात ते सांगतो तुम्हाला. समजा एक एक्झाम्पल म्हणून आपल्याला बनवायचंय 1 ग्रॅम पावडर बनवायची. समजा 1 ग्रॅम पावडर बनवायची आपल्याला टोटल फॉर्म्युलेशन. त्याच्यामध्ये तुमचं जो ड्रग आहे पोटंट ड्रग त्याची क्वांटिटी समजा 100 mg आहे फक्त. ओके 100 mg म्हणजे 0.1 ग्रॅम बरोबर. 0.1 ग्रॅम म्हणजे 100 mg. ओके तर एवढी 100 mg जर ड्रग आहे तुम्हाला 1 ग्रॅम बनवायचा. 1 ग्रॅम म्हणजे 1000 mg बनवायचं तुम्हाला. टू प्रिपेअर 1000 mg. तर कसं बनवणार तर ती मेथड पाहू आपण खाली जॉमेट्रिक डायल्युशन मध्ये. सगळ्यात पहिले घेतला 100 mg पोटेंट ड्रग जेवढा आहे तेवढा ऍक्युरेटली वे केला. ओके आणि त्याच्यामध्ये तुम्ही टाकला 100 mg डायल्युएंट. किती आलं 200 mg. आपण एकदमच इथं 900 mg करणार नाहीयेत. 900 mg डायल्युएंट टाकलं 100 mg ड्रग टाकलं झालं तुमचं 1000 mg. नाही जर तसं केलं तर काय होईल तुमचा जो पोटंट ड्रग आहे तो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होणार नाही सगळीकडे. ओके सगळीकडे जर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट करायचं आहे तुम्हाला पावडर डोसेज फॉर्म मध्ये तर त्याला 1:1 फॉर्म्युला वापरायचा आहे. 1:1. ओके म्हणजे जेवढा क्वांटिटी तुम्ही ड्रग घेताय तेवढीच क्वांटिटी तुम्हाला डायल्युएंट घ्यायचा आहे. ओके आता हे 200 mg ही झाली ड्रगची क्वांटिटी. 200 mg ड्रग क्वांटिटी. आता हेच तुम्हाला इथं घ्यायची 200 mg मिक्स ड्रग प्लस 200 mg डायल्युएंट. केलं 200 mg ही जी क्वांटिटी तयार झाली 200 mg तेवढीच आपण इथं घेतली आणि तेवढीच क्वांटिटी आपण परत फ्रेश जो डायल्युएंट आहे जो ऍड करायचा अजून मे बी त्याच्यात एक्सिपिएंट असतील दुसरे अजून ते पण तर ते ह्याच्यात तेवढ्याच क्वांटिटी मध्ये मिक्स केले आपण 200 प्लस 200 400 mg. सेम वे तुम्हाला 400 mg साठी प्लस 400 mg डायल्युएंट इज इक्वल टू 800 mg. आता इथं शेवटी काय 800 mg झाला. आता आपल्याकडे उरलं की बनवायचं किती आहे फक्त 1 ग्रॅम बनवायचं. सो 800 mg प्लस तुमचा डायल्युएंट जेवढा राहिला असेल तेवढा 400 200 600. ओके याच्यामध्ये तुम्हाला रिमेनिंग अमाऊंट ऑफ डायल्युएंट रिमेनिंग टू मेक 1 ग्रॅम डायल्युएंट 1000 mg. ओके 800 mg मध्ये आपण उरलेलं डायल्युएंट तेवढंच टाकायचं जेवढं आपल्याला बनवायला सांगितलंय 1 ग्रॅम बनवण्यासाठी सांगितलेलं आहे. सो आपण त्याच पद्धतीने इथं कॅल्क्युलेट केलंय. याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम पण येऊ शकतात. प्रॉब्लेम म्हणजे कॅल्क्युलेशन पण येऊ शकतात. ओके कॅल्क्युलेशन मध्ये असं सांगितलं जाऊ शकतं एखादा पोटंट ड्रग देतील ज्याची क्वांटिटी 100 mg च्या आसपास आहे 100 mg और 80 mg त्या टाइपनी आणि सांगितलं असेल की सुक्रोज आहे त्याला डायल्युएंट म्हणून वापरा आणि 1 ग्रॅम सॅम्पल कसं प्रिपेअर करणार ते हाऊ विल यू प्रिपेअर द सपोज 1 ग्रॅम ऍट्रोपिन सल्फेट बाय युझिंग सुक्रोज ऍज अ डायल्युएंट आणि ब्रॅकेट मध्ये क्वांटिटी दिली असेल ऍट्रोपिन सल्फेटची समजा 20 mg और 120 mg दिली
120 mg plus 120 mg diluent, 240, 240 plus 240, 480, 480 plus 480 किती जास्त होईल 480 plus remaining amount of diluent झालं तुमचं. ओके, त्या पद्धतीने तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. तर हे होतं जॉमेट्रिक डायल्युशन. लक्षात आलंय, सिंपल मेथड आहे. 1:1 रेशोनी आपण बनवतो आणि जॉमेट्रिक डायल्युशन फक्त वापरला जातो तुमचा पोटंट ड्रग साठी. ओके, त्याच्यानंतर चौथी मेथड, मिक्सिंगची चौथी मेथड आहे तुमची शिफ्टिंग. शेवटच्या दोन एकदम सोप्या आहेत, त्याला काही जास्त लक्ष ठेवायचे नाही. जात नाही, टम्बलिंग म्हणजे तुमचं लार्ज कॉन्टिटी. शिफ्टिंग मध्ये काय चाळणी, सिविंग करतात तुम्ही. सिविंग मध्ये पण एकावर एक पावडर टाकत जातात. ओके, किंवा सगळ्या पावडर मिक्स करून तुम्ही शिफ्टिंग करतात, म्हणजे मिक्सिंग पण करतायत. मिक्सिंग पण होतंय आणि तुमचं युनिफॉर्म साईज सेपरेशन पण होतीये. दोन्ही गोष्टी होतात त्याच्यात शिफ्टिंग मध्ये, मिक्सिंग प्लस साईज सेपरेशन. ओके, एवढीच गोष्ट आहे फक्त शिफ्टिंग मध्ये. ओके, आणि ही शिफ्टिंग मेथड जी आहे ही पोटंट ड्रग साठी नाही वापरली जात. पोटंट ड्रग साठी नाही वापरली जात. ओके, शिफ्टिंग वापरली जात नाही पोटंट ड्रग साठी, किंवा कारण तुमचा लॉस ऑफ ड्रग होऊ शकतो. आणि लास्टली टम्बलिंग. टम्बलिंग म्हणजे लार्ज क्वांटिटी ऑफ ड्रग is mixed using homogenizer or mixer or blender on industrial scale. ज्यावेळेस लार्ज क्वांटिटी बनवायची तुम्हाला, मिक्सिंग करायची एकदम लार्ज क्वांटिटी, ज्याचे पॅकेटच तुमचे 1-1 किलोचे बनणार, जसे प्रोटीन्सचे डबे वगैरे राहतात. ओके, त्या टाइपच्या फॉर्म्युलेशन, त्या टाइपच्या मिक्सिंग साठी आपण वापरतो टम्बलिंग मेथड लार्ज क्वांटिटी साठी. जिथं तुमचे सगळे ड्रग लार्ज क्वांटिटी मध्ये आहेत, मॅक्झिमम वेळेस तुमच्या लार्ज क्वांटिटीज बनवली जाते इंडस्ट्री लेवलला, सो टम्बलिंग मेथड वापरली जाते. तुम्ही फर्स्ट इयरला ऑलरेडी मिक्सर शिकलेले आहेत, त्याच्यातले एक्झाम्पल घेऊ शकता कोणकोणत्या टाइपचे मिक्सर लार्ज क्वांटिटी मध्ये वापरले जातात. इव्हन एफबीडी ऑल्सो तुमचा मिक्सर टाइप मध्ये वापरला जाऊ शकतो. ओके, तर हे तुमचे 5 मिक्सिंग पाहिले आपण. कोणता पाहिला? पहिलं स्पॅच्युलेशन टाइप पाहिलं मिक्सिंगचा. सेकंड मिक्सिंगचा मेथड पहिली ट्रॅच्युरेशन. तिसरी मेथड पहिली जॉमेट्रिक डायल्युशन. चौथी शिफ्टिंग आणि पाचवी टम्बलिंग. ओके, या 5 मेथड आयदर तुम्हाला एक्झाम मध्ये असं विचारलं जाऊ शकतं, गिव्ह द मेथड ऑफ मिक्सिंग ऑफ पावडर्स. ठीक आहे, कारण सिरप्स मध्ये पण आपल्याला मिक्सिंग येणार आहे, लिक्विड मध्ये जाऊ ज्यावेळेस त्यावेळेस पण मिक्सिंग येणार आहे. तर आता ही पावडरची मिक्सिंग साठी या 5 टेक्निक्स आहेत. ओके, सो आजच्यासाठी एवढं सफिशियंट आहे. कोणाला काही डाऊट? येस, काही डाऊट असतील तर विचारा मला. येस, कोणाला काही डाऊट आहे का? फॉर्म्युलेशन पाहिजे, कलर फ्लेवर. ओके, त्याच्यानंतर आपण पाहिलं प्रोसिजर. प्रोसिजर मध्ये फक्त 3 स्टेप आहे. पहिलं साइज रिडक्शन, दुसरं बेकिंग आणि तिसरी मिक्सिंग. साइज रिडक्शन मध्ये आपण पाहिलं मिनिंग वापरले जातात वेगवेगळ्या टाइपच्या. बेकिंग मध्ये आपण दोन गोष्टी पाहिल्या. पहिलं आपण पाहिलं मिनिमम वेळेबल अमाऊंट 100 mg असायला पाहिजे. दुसरी आपण काय पाहिलं बेकिंग मध्ये हे की तुमचं सुटेबल जे हे आहेत 1 ग्रॅम एक्स्ट्रा 1% तुमचं एक्स्ट्रा क्वांटिटी मध्ये आपल्याला
पावडर घेणं गरजेचं आहे, बिकॉज वेईंग मध्ये तुमचा लॉस व्हायला नाही पाहिजे बनवताना मिक्सिंग करताना, त्यामुळे 1% एक्स्ट्रा घेणे. या दोन गोष्टी वेईंग मध्ये पाहिजे. आणि नंतर तिसरं मिक्सिंग मध्ये पाहिलं आपण ऑर्डर ऑफ मिक्सिंग. तुम्हाला असेंडिंग वेनी ऑर्डर ऑफ मिक्सिंग करायची, म्हणजे सगळ्यात कमी क्वांटिटी सगळ्यात आधी ऍड करायची, नंतर मोठी मोठी क्वांटिटी तुम्हाला ऍड करत जायचं. म्हणजे समजा 10 ग्रॅम आधी टाकलं, 10 ग्रॅम नंतर 20 ग्रॅम त्याच्या आधी टाकलं, मिक्सिंग केलं, 20 ग्रॅम नंतर 40 ग्रॅम नंतर टाकलं, नंतर मिक्स केलं, परत 50 ग्रॅम टाकलं, मिक्स केलं, असं करत तुम्हाला असेंडिंग ऑर्डरने मिक्सिंग करायची. ओके, ही झाली फॉर्म्युलेशन. आणि नंतर पहिले आपण मिक्सिंगच्या मेथड. मिक्सिंगच्या मेथड मध्ये पहिले आपण स्पॅच्युलेशन मेथड, ज्याच्यात पोर्सेलिन डिश आहे आणि स्पॅच्युला वापरून आपण स्मॉल अमाऊंट ऑफ पावडर मिक्स करू शकतो, जे की पोटंट ड्रग साठी पण कामी येऊ शकतो, तुमच्या युटेक्टिक मिक्सचर साठी पण, आणि एक्सप्लोजिव्ह टाईपच्या मिक्सचर साठी पण, सबस्टन्स साठी पण. तर स्पॅच्युलेशन टेक्निक त्या ठिकाणी. दुसरा आहे ट्रायच्युरेशन टेक्निक. ट्रायच्युरेशन मध्ये आपण ग्लास मॉर्टर, पोर्सेलिन मॉर्टर वापरलं. ओके, मिक्सिंग मिलिंग होती, या गोष्टी तिथं मेन्शन करायच्या. तिसरं जॉमेट्रिक डायल्युशन. जॉमेट्रिक डायल्युशन मध्ये कॅल्क्युलेशन केले आपण, डिवाइड केलं डायल्युएंटला ऍक्टिव्ह ड्रगच्या कॅल्क्युलेशन नुसार. ओके, आणि जॉमेट्रिक डायल्युशन 1:1 या रेशो प्रमाणे आपण डायल्यूट करत गेलो, सिमेट्रिकली डायल्यूट 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 करत गेलो अप टू द रिक्वायर्ड व्हॉल्यूम. ओके, जॉमेट्रिक डायल्युशन झालं. चौथं शिफ्टिंग. शिफ्टिंग मध्ये आपण सगळं मिक्स केलेलं सिव्ह केलं एक साथ, त्यामुळे तुमची युनिफॉर्म साईजची सेम पावडर भेटली तुम्हाला शिफ्टिंग मध्ये. आणि लास्टली टम्बलिंग, जे की तुम्ही इंडस्ट्रियल स्केलला लार्ज अमाऊंट ऑफ पावडर साठी वापरतात. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना? ठीक आहे. बाकी आता पुढे आपल्याला पाहिजे क्लासिफिकेशन ऑफ पावडर. ओके, आणि उद्या एक फुल स्केप वहीचं पेज घेऊन बसा फक्त, आपण त्याची पॅकिंग कशी केली जाते पावडरची, पेपर रॅपिंग, डबल रॅप पेपर, ते आपण पाहू. ओके, स्वच्छसाठी एवढं सफिशियंट आहे. थँक्यू व्हेरी मच.